जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री म्हणून अशोक उईके हे आहेत। त्यानंतरही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे। आज वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आर्णी नाका परिसरातील बिरसा मुंडा चौक परिसरात आंदोलन केले। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या डीबीटी योजनेत वाढ करावी, 60 दिवसांहून अधिक दिवस अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करा, वसतिगृहात प्रवेश झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला 85% वसतिगृहात राहणे बंधनकारक करावे यासह विविध मागण्यांसाठी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बिरसा चौक परिसरात आंदोलन केले। विद्यार्थी वाजवानाचा समाजाला मनापासून जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय, जय बिरसा। डिसेंबर 2024 मध्ये आमचं 9 दिवसाचं ठिय्या आंदोलन झालेलं होतं। त्यामध्ये स्वतः आदिवासी विकास मंत्री आम्हाला भेट दिली आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन केलं की दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होणार आणि आम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या विश्वासावर राहिलो आणि तो विश्वास आमचा त्यांनी विश्वासघात केला आणि आमची मागणी पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे आता पुन्हा आम्हाला एकदा रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। मागच्या वेळेस आम्ही 9 दिवसाचं ठिय्या आंदोलन केलेलं, यावेळेस सरळ आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आता आम्ही आमचं स्वतःचं आमरण उपोषण सोडणार नाही, भलेही आमचा जीव गेला तरी चालेल। ही गोष्ट आदिवासी विकास मंत्र्यांनी लक्षात घ्यावी आणि आदिवासी पंथी आमदार आहे यांनी सुद्धा लक्षात घ्यावी। धन्यवाद। जय आदिवासी।